नमस्कार शेतकरी मित्रांनो. कोकणामध्ये सर्वसाधारण आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि इतर मसाल्याचे पदार्थाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे ही जी फळपिकं आहेत ती कोकणामधील पारंपरिक फळपिकं आहेत. ह्या फळपिकांना पर्यायी फळपीक म्हणून ड्रॅगन फ्रूटची लागवड कोकणामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा कोकणामधील ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे. तर ह्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारची फळधारणा झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की अशी प्रत्येक झाडाला चांगल्या प्रकारची फळधारणा झालेली आहे. आता जी दूरची झाडं तुम्हाला दिसतील त्या दूरच्या झाडांना काय काय ठिकाणी हिरवी फळं आहेत आणि काय काय ठिकाणी पक्व झालेली, ज्याला कलर चांगल्या प्रकारचा आलेला आहे, अशा प्रकारची फळं आहेत. तर कोकणामध्ये जी होऊ घातलेली जी पारंपरिक फळझाडं आहेत किंवा पारंपरिक जी फळपिकं आहेत त्यांना पर्याय म्हणून ह्या ड्रॅगन फ्रूटची चांगल्या प्रकारे लागवड होऊ शकते. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी संदर्भात पूर्ण माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.